नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज मराठी. नमस्कार, आपण बघत आहे सत्य टॉक न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर बघूया आजची बातमी. शुभम दत्तात्रय मठाले. सध्याच्या निवडणुकीमध्ये तरी असं वाटतं की ठाकरे गटाचे आपले खैरे साहेब यावेत आणि जसं की जय नगरचा म्हणून मूळ इश्यू आहे तो म्हणजे पाण्याचा, तर तो सॉल्व्ह व्हावा एवढी अपेक्षा बाळगतो. कोण यावं असं वाटतं तुम्हाला? खैरे साहेब. खैरे साहेब. शैलेश पटेकर, राहणार जय भवाननगर. आपल्या इकडनं खैरे साहेबांनी निवडून यायला पाहिजे. तू तिकडे कुठं गेला? खैरे मतदान कुठं? साहेबांची यावं असं का वाटतं तुम्हाला? त्यांचं कार्य चांगलं आहे ना. अजून म्हणजे समस्या वगैरे काय, पाणी लाईट वगैरे म्हणजे सगळं आहे आता. इकडे काही गरज नाही आता पाण्याची, नळाची. भरपूर काय झालेला आहे आता विकास. खैरे साहेबच यावं असं का वाटतं? शिवसेना आपला पक्ष मजबूत करण्यासाठी खैरे साहेब यायला पाहिजे. खैरे यायला पाहिजे. नाही व्याचं काय नाही, व्याचं काय संबंध, त्याच्यात दबेल नाहीत ना. पण एक कचऱ्याचा पाण्याचा प्रश्न नाही ना, सुटत नाही ना. नाही सगळे कोणी आलं सारखेच आहेत. गरिबासाठी कोणीच नाही. हे कचरा पहा इकडं आधी, हे कचरा पहा ना आधी. कचऱ्याचा प्रॉब्लेम, पाण्याचा प्रॉब्लेम, पाणी येत नाही नळाला. सगळ्या तुमच्या अडचणीवर मात करणारा असं पक्ष. अडचणी काय 250 रुपये आणायचे कुठून टँकरला द्यायला? तुम्हाला काय वाटतं कोण यावं मग? तुमच्या काय? समस्या सुटेल असं वाटतं? सगळे सारखेच वाटते. आता काय कोणाचंच काही सांगता येईल मला. यावं एखादं कोणतरी यावं. काय वाटतं की कोण यायला हवं? चंद्रकांत खैरे साहेब. चंद्रकांत खैरे साहेबच का बरं? कारण की त्यांनी बरेचसे कामं केलेले पहिले, आणि आता हे जे लोक आलेले नवीन, यांनी फक्त फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे. कामंसुद्धा काही नाही आहे. आणि इथं औरंगाबाद शहर संभाजीनगरमध्ये 10 दिवसाला पाणी भेटतं आहे लोकांना. म्हणजे आता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही केलेली, काही नाही. म्हणजे पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे, हा. जी समस्या आहे, तर हा. ते चंद्रकांत खैरे सोडवतील असं सोडवतील, कारण त्यांच्याच काळामध्ये ते मंजूर झालेलं आहे पहिले कामं. उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री त्यावेळेस योजना मंजूर झालेली. त्याच्यामुळे खैरे साहेब यायला पाहिजे. हा, यायला पाहिजे. आणि वाढलेली आहे शेतकऱ्याचे, खताचे रेट वाढलेले, GST वाढलेली आहे, आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. तर हे शेतकऱ्याच्या मालाला भाव असेल हा. किंवा काही प्रकार आहेत ज्या समस्यांना सामोरं जावं लागते, हा. तर हे खैरे साहेब हे सोडू खैरे साहेब सोडू शकतात, कारण त्याला अनुभव आहे मोठा. त्यामुळे साहेब ठाकरे आणि खैरे साहेब हे जोमाना कामं करते, त्याला यायलाच पाहिजे. हां. माझं नाव कमलेश पटेकर. लोकशाही कॉलनीत राहणार. आमचा जो मतदारसंघ आहे तो जालना लोकसभा मतदारसंघ आहे. यामध्ये आमचे जे खासदार होते अगोदर, जे देशाचे मंत्री राहिले, त्यांनी एकदाही आमच्या गल्लीत बघितलंसुद्धा नाही किंवा आलेसुद्धा नाही. त्यांच्यामार्फत आम्हाला कुठलीही सुविधा मिळालेली नाही. पण आता याआधी जे आमदार होते कल्याण काळे म्हणून, ते त्यांच्या विरोधात उभा आहेत. यावेळेस कल्याण काळेंना त्यांच्या याच्यामध्ये कामं झाली आमच्या गल्ली. पाणी आलं, रोड असतील, त्यांनी केली. यावेळेस आम्ही त्यांना निवडून देणार आहेत, आणि सगळ्यांनी आम्ही निर्धार केलेलाच आहे की आम्ही त्यांना निवडून देणार, आणि यावेळेस ते शॉर्ट येणार. माननीय श्री चंद्रकांतजी खैरे साहेब निवडून येतील. यामुळं की शिवसेनेसोबत लोक आहेत, भावनिक लोक आहेत, आणि जो काही विस्तार झालेला आहे या शहराचा, तो खैरे साहेबांच्या कार्यकाळातच झालेला आहे, ना की या 5 वर्षात निवडून आलेल्या खासदारामुळं. जो काही विकास किंवा जो काही शहर हे वाढलेलं आहे शेंद्रापर्यंत, इकडं वाळूजपर्यंत, हे खैरे साहेब खासदार असतानाच शहर वाढलेलं आहे. दुसरा कोणी खासदार नव्हता. आणि शिवसेनेने, माननीय उद्धव साहेबांनी या शहरासाठी मुख्यमंत्री असताना खूप निधी दिला, रोडचे कामं केले. त्यानंतर तुमचा पाण्याची योजनाही ते कंप्लीट करत होते, पण त्यांचा कार्यकाळ संपला, आणि त्यामुळं खैरे साहेब हे निवडून येतील.
आणि पुन्हा या शहराला मुबलक पाणी, रस्ते, सुविधा, हॉस्पिटल हे मिळेल.